नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे। यानंतर महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दर 20 दिवसांच्या कालावधीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। मोठी बातमी आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आपण पाहतोय नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार अशी शक्यता आहे। काय अपडेट नेमकी या संदर्भात मिळते आहे? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता होऊ घातलेल्या आहेत। कोणत्याही महिन्यात या निवडणुका होऊ शकतात। जे माहिती सूत्रांकडून मिळाली त्यानुसार नोव्हेंबर अखेरीस नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका ज्या आहेत ते होण्याची शक्यता आहे। तर त्यानंतर जिल्हा परिषद आणि मग महापालिका अशा टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत। एकंदरीत हा संपूर्ण मिनी विधानसभेचा निवडणुकीचा माहोल जो आहे तो राज्यामध्ये असणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर 20 दिवसाच्या कालावधीनंतर ह्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं या सगळ्या निवडणुका राज्यात होऊ घालतील। आणि साहजिकच सुरुवातीला आपण जर पाहिलं तर नगरपंचायत आणि नगरपालिका याच्या निवडणुका होणार असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली। निश्चितच धन्यवाद विनायक दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहतोय नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होतील आणि त्यानंतर महापालिका जिल्हा परिषद या निवडणुका होणार आहेत।